रामप्ररी मी तूपणाची झाली बोळवण. म्हणजे मी आणि तू मस्त झालं. आणि अद्वैती विलास म्हटला मी तूपणाची झाली बोळवण. प्राध्यापक अध्यात्म विद्यात ही तुमचेकडून ऐकताना एक अतीव आनंद आणि आत्मविश्वासाची प्राप्ती. अन्यथा माझ्यासारख्या सामान्य मात्र लौकिक जीवनात प्राध्यापक म्हणून उच्च पदस्थित असलेल्या माणसाला रोज एक सतत नवऊर्जा प्राप्त करून देते. त्या कारणाने एका नव्या जोम, उत्साह व उमेदीने मी रोजच माझ्या कर्मयोगाकडे, ज्ञानदान कार्याकडे नवसंजीवित होऊन परततो. खरोखरच माझ्या ज्ञानदानाला तुमच्या सत्संगामुळे सुगंधाची प्राप्ती झाली आहे. वा वा, खरोखरच वा वा, खरोखरच तव सहवास जीवनी सुवास. तुमचा सहवास हा माझ्या जीवनातील सुवास आहे, सुगंध आहे. असेच माझे सारे जीवन ज्ञान सुगंधित तुमचेमुळे झाले असून माझ्या उरातून प्रतिदिन रोज नवनवोन्मेष शालिनी विद्यादान रूपी मौक्तिक मालिकांच्या सरींच्या सरी बाहेर पडतात. मला माझे काम त्या कारणाने रोजच नवे, ताजे, टवटवीत वाटते. कधीच कंटाळा न येता शेवटच्या श्वासापर्यंत माझा कर्मयोग तुमच्या कृपेमुळे नीट चालू राहील असा विश्वास वाटतो. माझ्या ज्ञानदान यज्ञ रूपी रथाचे तुम्हीच तर सारथी कृष्ण आहात. मी अर्जुन आणि तुम्ही माझे कृष्ण हेच खरे. तो साधू साधू म्हणजे तो म्हणतो, तव सहवास जीवनी सुवास म्हणताना अगदी माझे शब्दच तुमच्या मुखातून उमटत आहेत. सुमारे 20 वर्षापूर्वी 25/6/2004 रोजी अमृताची गोडी अमृते चाखली अशा अर्थाचे मधुर पद्य त्या विश्वंभर परमेश्वराने माझ्या मुखातून प्रवाहित केले होते. श्रोत्यांच्या माहितीसाठी मेघवृष्टी पान 122-123 वर ते पद्य आहे. अन्यथा ते आत्मोपनिषद मध्येही निश्चितच आहे. तेथे देव साधक पूज्य पूजक तेथे देव साधक पूज्य पूजक सहवास किंवा सत्संग त्यातून प्रकटला होता. त्याचीच प्रचिती तुम्ही आपल्या आजच्या संवादातून अभिव्यक्त होताना पुनर्प्रत्यास आणून देत आहात. फक्त फरक इतकाच, तो देव साधक भज्य भावक किंवा पूज्य पूजक संघ होता, तुमच्या आमच्यात आहे तो सत्संग म्हणजे गुरु शिष्य असा सत्संग आहे. म्हणून सध्या प्रकर्षाने जो आमच्यामध्ये देव साधक भज्य भावक पूज्य पूजक संघ होता, तोच तुमच्यामध्ये सत्संग म्हणून गुरु शिष्य संवादाने प्रकर्षित होऊन पुनरुज्जीवित झाला आहे. प्राध्यापक, ते पद्य मुळातूनच ऐकवण्याची कृपा कराल का? तो का नाही, ऐका. आणि प्रत्यक्ष पद्य तो सांगतो. त्याचा आधी गद्य अर्थ सांगतो. तुझ्या पूजनात हे विश्वंभरा माझा सर्व भक्तिभाव त्याच्या शिखरावर पोचला आहे. माझ्या हृदयात भक्ती कमल प्रफुल्लित झाले आहे. या सहवाद सर्व जीवन सुगंधित झाले आहे आणि मन जणू काही पारिजातकासारखे होऊन सर्वत्र सुगंधाची साथ संगत लाभली आहे. भक्तिभावाने तुझे गान करताना वाचा धन्य झाली आहे. तुझे नाव कंठात धारण केल्यामुळे कंठ सुशोभित अलंकृत देखणा बनला आहे. तुझे नाव घेत घेत टाळी वाजवून भजन कीर्तनात दंग असल्यामुळे माझ्या हातात किंवा माझ्या हाती म्हणजे मला अगदी हातोहात सहजगत्या निजस्थिती स्वरूप सापडले आहे. स्वरूप लाभ सहजासहजी झाला आहे. स्वरूपात मी आता तोच पांडुरंग पाहतो जो विटेवर समचरण ठेवून उभा आहे. आपल्या नाभी केंद्रातील कस्तुरीचा शोध लाभ मृगाला झाल्यामुळे त्याला म्हणजे माझ्यासारख्या भक्ताला आता कस्तुरीचा लाभ मिळाला आहे आणि त्या कारणाने तुझ्या दर्शनाचा सुद्धा लोभ उरला नाही. पूर्वी आपल्याजवळ असलेली कस्तुरी न जाणल्यामुळे रानोमाळ कस्तुरीच्या शोधात कस्तुरी मृग फिरत होता, भटकत होता. आता ती त्याला लाभली आहे. भक्ताला आपल्यात असलेला देव भेटला आहे. अमृताला स्वतःची गोडी चाखता आली आहे. तर या पद्याचं शीर्षक आहे अमृताची गोडी अमृते चाखली. तव पूजनात भक्तिभाव बहरे मम हृदयात कमल उमले
तव सहवास जीवन सुवास मन पारिजात सुगंधाची साथ तव भावे गाता वाचा धन्य होई नाम कंठी धरिता अलंकृत होई तव नामे टाळी हाती वाजविता हातो हात हाती पडे निज स्थिती समचरण जैसा विटेवरी राही तैसा पांडुरंग निजांगी मी पाही दर्शनाचा लोभ नाही आता उरला कस्तुरीचा लाभ मृगाला लाभला कस्तुरी मृगाला कस्तुरी भेटली अमृताची गोडी अमृतेचा खली. प्राध्यापक धन्य धन्य झालो खरोखरच अमृताची गोडी अमृताने चाखावी आणि कस्तुरी मृगाला कस्तुरीचा लाभ व्हावा इतक्या श्रेष्ठ दर्जाचेच आपले हे मनमंगल हृदगीत आहे. आता हे ऐकल्यानंतर तो साधू म्हणतो, अहो श्रीमद भगवद्गीतेची अध्याय 10 विभूती योग मधील क्रमांक 39चा श्लोक लक्षणीय आहे. तो असा आहे, यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत्स्यान् मया भूतं चराचरम. अर्थात आणि पुढे ते म्हणतात, ते पद्य रूपांतर आहे का. अर्थात पार्था सर्व पदार्थांचे बीज मध्य स्वये मीच असे. सर्व पदार्थांचे बीज मध्य स्वये मीच असे. मी रहित एकही वस्तू चराचरिया नांदू ना शके. म्हणजे अर्जुना सर्व पदार्थांचे सर्व पदार्थांचे मध्ये असलेले बीज सर्व पदार्थांचे बीज मध्य सोये मीच असे. मी रहित एकही वस्तू चराचरिया नांदू ना शके. याच अर्थाचे म्हणजे सर्व पदार्थांच्या मध्यभागी बीज म्हणून मीच आहे आणि मी रहित अशी एकही वस्तू त्या चराचरात स्वतंत्रपणे नांदू शकत नाही. याच अर्थाचे अजून एक पद्य जे 22/1/2003 ला बीज नारायण विश्वाचा श्वास म्हणून स्फुरलेले आहे, जे मेघवृष्टीमध्ये पान 42-43 आहे. तेही हे प्राध्यापक हो तुम्ही ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सर्वांचं बीज म्हणजे केवळ परमेश्वर आहे, हे जे गीतेत कृष्ण अर्जुनाला सांगतो त्याच अर्थाचे हेही पद्य आहे. आणि हे पद्य 22/1/2003 रोजी उमटलेले आहे. ते पद्य ऐका. त्या पद्यात सर्व अर्थ तुम्हाला आपोआप कळेल, गद्याची गरज नाही. बीज नारायण विश्वाचा श्वास. बीज नारायण म्हणजे सर्व पदार्थात बीज रूपे असलेला नारायण किंवा भगवंत हाच खराखुरा विश्वाचा श्वास आहे. म्हणजे विश्व त्यानेच केवळ स्पंदित झाले आहे आणि तो आहे म्हणून विश्व आहे. विश्व आहे तोपर्यंत तो आहेच आहे. खरं सांगायचं म्हणजे विश्व गेलं तरी सुद्धा तो आहे, परंतु सध्या निश्चित असं समजा, जोपर्यंत तो आहे त्याचे स्पंद आहेत तोपर्यंत विश्वाचे स्पंद आहेत. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत शरीर आहे. तसं जोपर्यंत त्याचे स्पंद आहेत तोपर्यंत हे विश्व स्पंदित होत राहणारे निश्चित. तोपर्यंत विश्वाला या लय नाही. तर बीज नारायण विश्वाचा श्वास. तर बीज रूपाने असलेला नारायण, इथे कृष्ण म्हणतो सर्व वस्तू बीज रूपाने हे अर्जुना मीच आहे. मी नाही अशी एकही वस्तू या चराचरात नांदत नाही. तेच इथे सांगितलेलं आहे. बीज रूपाने वसणारा नारायण हाच या संपूर्ण अस्तित्वाचा विश्वाचा श्वास आहे. आता नीट ऐका. एका बीजे सारे विश्व दृश्यमान, एका बीजे सारी सृष्टी चलमान, एका बीजे होती तरु फलवान, त्याची बीजे होती पुष्पे गंधवान, एका बीजे होई जल आर्द्रमान, एका बीजे वायू
झाला गतिमान, एका बीजे मेघ होती जलवान, त्याची बीजे कृष्ण मेघ वर्षमान, एका बीजे ग्रह तारे दीप्तिमान, एका बीजे सूर्य झाला तेजोमान, एका बीजे सारे नभ व्याप्तमान, त्याची बीजे खग होती गतिमान, एका बीजे जन्मे प्रशांत सागर, एका बीजे झाले सारे गिरीवर, एका बीजे गिरी हिमवान होई, त्याची बीजे वैनतेय दूर झेप घेई, एका बीजे सारे जीव जीववान, एका बीजे पशु झाले बलवान, एका बीजे नर नारी बुद्धिमान, त्याची बीजे नारी होई रूपवान, एका बीजे सारे आकार जन्मती, एका बीजे सारे गुण उपजती, एका बीजा पोटी ऐसी महती, त्याची बीजाचारी वेद सदा गाती, एका बीजा पोटी राव आणि रंक, एका बीजा पोटी डाकू तैसे संत, एका बीजा पोटी भेदभाव नाही, त्याची बीजा आधी मध्य अंत नाही, एका ऐसा बीजे अंतरी जो जाणी, एका ऐसा बीजे जाई ज्याची वाणी, एका ऐसा बीजे स्वरूप जो होई, त्याची बीजा मिळूनी सुखरूप होई, एका ऐसा बीजे सुखरूप होई, एका ऐसा बीजे आत्मरूप होई, एका ऐसा बीजे आत्माराम होई, त्याची बीजा मिळूनी बीज रूप होई, ऐसा बीज रूप नारायण सखा, ऐसा नारायण राहो माझ्या मुखा, नारायण ध्यास नारायण आस, बीज नारायण विश्वाचा श्वास, बीज नारायण विश्वाचा श्वास, बीज नारायण विश्वाचा श्वास. तर या विश्वामध्ये एकच बीज नारायण रूपाने भरून राहिलेले आहे. या विश्वात अशी एकही वस्तू नाही, एकही जाती प्रजाती नाही, एकही निसर्गातील घटना नाही, घटक नाही की ज्यामध्ये ईश्वर नाही, नारायण नाही. तेव्हा जे गीतेमध्ये वर सांगितलेलं आहे 39व्या श्लोकामध्ये 10व्या अध्यायात विभूती योगात, यच्चापि सर्वभूतानां बीजं तदमर्जुन न तदस्ति विना यत्स्यान् मया भूतं चराचरं, पार्था सर्व पदार्थांचे बीज मध्य सोय मीच असे, मी रहित एकही वस्तू चराचरी या नांदू ना शके. तर अशा अर्थाचं हे संपूर्ण तुम्हाला बीज नारायण विश्वाचा श्वास, बीज नारायण विश्वाचा श्वास हे जे पद्य प्राध्यापक मी तुम्हाला समजावून सांगितले आहे ते नीट ऐका आणि त्याचा बोध घ्या. प्राध्यापक अहो आश्चर्य, केवढी अद्भुत तत्वज्ञानातील भगवान कृष्ण व तुमची वाणी आणि या वाणीतील स्वरूपता. आता तो म्हणजे साधू म्हणतो, बाळा यात विशेष ते काही नाही, यालाच सायुज्य मुक्ती म्हणून लौकिक जगात ओळखावे. आणि पुढे ते म्हणतात, जेव्हा देव हृदय भाषा भक्त हृदय स्पंदे, तेव्हा देव भक्त मधुर संग भक्त वाणी उमटे, देवसंग सत्संग एकची जाणावा, भक्त शिष्य हृदयी कैवल्य पारिजात फुलावा.
म्हणजे जेव्हा देव हृदय भाषा भक्त हृदय स्पंदे, जेव्हा देवाच्या हृदयातील भाषा भक्ताच्या हृदयात स्पंदते, कृष्णाच्या हृदयातलं अर्जुनाच्या हृदयात स्पंदतं, जेव्हा त्या नारायणाच्या हृदयातलं या नारायणाच्या हृदयात उमटतं, तेव्हाच देवभक्त यांचा मधुर संग झाला. आणि देवभक्त संघामुळे देववाणी भक्तिवाणीमध्ये आणि त्या देवभक्त मधुर संघामुळे देव हृदयाची वाणी भक्त हृदयामध्ये उमटली, देववाणी भक्तवाणी म्हणून उमटली असं समजावं. म्हणून जेव्हा देव हृदय भाषा भक्त हृदय स्पंदे, तेव्हा देवभक्त मधुर संग भक्तवाणी उमटे, देवसंग सत्संग एकची जाणावा. साधू संत आणि सर्वसामान्य माणूस यांचा संघ आणि देव आणि भक्त संघ हे मूलतः एकच आहेत. देवसंग सत्संग एकची जाणावा, भक्त शिष्य हृदयी कैवल्य पारिजात फुलावा. म्हणजे देवसंग आणि सत्संग एकच आहेत. त्या कारणाने भक्त हृदयामध्ये आणि शिष्य हृदयामध्ये भक्ताच्या हृदयामध्ये देवाचं कैवल्य रूपी पारिजाताचं फुलणं संभवतो. म्हणजे देव म्हणजे काय आहे? देव म्हणजे दिव्यत्व आहे. तो निर्गुण निराकार आहे, पण निश्चित आहे, दाखवता येत नाही परंतु निश्चित आहे असा केवळ असणारा, पारिजातकाच्या फुलासारखा सुगंधिततेने जाणवणारा असा देव कैवल्य पारिजात म्हणून भक्त हृदयात स्फुरतो वा फुलतो, आणि शिष्याच्या हृदयात साधू किंवा गुरु कैवल्य पारिजात म्हणून फुलतो. हेच ते ये हृदयीचे ते हृदयी, देव हृदयीचे भक्त हृदयी, गुरु हृदयीचे शिष्य हृदयी उमटणे, यालाच म्हणायचे. जे प्राध्यापक तुम्ही सुरुवातीला म्हटलं, तव सहवास जीवन सुवास मन पारिजात सुगंधाची साथ. तुम्ही सुरुवातीला माझ्याबद्दल म्हटलं की माझा सहवास, त्यामुळे तुमचं जीवन सुगंधित झालं आहे, आणि माझ्या सहवासामुळे तुमच्या मनरूपी पारिजातकाला अधिकच एक वरच्या प्रतीचा सुगंधाची प्राप्ती झाली आहे, सुगंधाची साथ मिळाली आहे. सर्व हे ऐकून प्राध्यापक आपले तरल विरल पारिजात शुभ्र सुकोमल मन, आता हे सर्व ऐकल्यामुळे प्राध्यापकांचं मन अधिकच अमन झालं, नमन झालं, शांत झालं, ते तरल विरल झालं, ते उन्मनी झालं, आणि पारिजातकासारखं शुभ्र म्हणजे निष्कलंक आणि सुकोमल मन घेऊन अगदी हळुवारपणे हा जणू काही परमेश्वरी प्रसादच समजून आपल्या नित्य ज्ञानयज्ञाकडे, हा ज्याला आता म्हटलं पारिजात शुभ्र सुकोमल मन, पारिजातकासारखं शुभ्र निष्कलंक सुकोमल तरल विरल असं हे उन्मनी मन जणू काही परमेश्वरी प्रसाद तुल्य समजून, म्हणजे परमेश्वराचा गोड प्रसादच समजून असं ते मन अत्यंत शांत निवांतपणे जपत प्राध्यापक आपल्या ज्ञानदान यज्ञाकडे परतले. मीचा तो किंवा दचा दॅड झाला, म्हणजे सोहम हौसो हे पूर्णत्वास गेलं, आणि जिथे मी नाही तिथे तो उदयास आला. यालाच म्हणायचं खरं तर मी नाही तिथे तो आला, पण तो आल्यानंतर जर मीच नाही तर तोही कसा राहणार, म्हणून मीचा तो झाला, आणि शेवटी तोही जाऊन मी तूपणाची झाली बोलबण, असं एक अनंत अथांग सुकोमल ब्रह्म. आणि हेच ते विश्वहृदय स्पंदनार बीज नारायण रूप जो विश्वाचा श्वास आहे, त्याच श्वासामध्ये आता प्राध्यापक स्वतःला बीज नारायण विश्वाचा या श्वास, म्हणजे तो बीज नारायण म्हणजे आपणच आहोत त्याची खात्री पटल्यानंतर प्राध्यापक गेले, नारायण गेला, मी गेला, तू गेला, आणि खऱ्या अर्थाने मी तू पणाची झाली बोलवण, असं एक अथांग अचल अढळ आणि सर्वातीत परब्रह्म भूमा उरलं. त्या ब्रह्माची कृपा आपणा सर्वांना लाभो, अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करून आजचे चिंतन संपवतो. धन्यवाद. अस्तु. सुप्रभात. सुदिन.